क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5 फरवरीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. ही सिरीज आपण आपल्या चॅनलवर सुरू केलेली आहे. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तो आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही MPSC कंबाईनचा पेपर बघितला असेल, तिथे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल प्रश्न होता. तर आपण जी माहिती पाहणार आहोत ब्रँड अम्बॅसिडरबद्दल, ती अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे अपडेट आणि चालू घडामोडीचे लेक्चर तुम्हाला आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर उपलब्ध करून मिळणार. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, काल विचारला गेला प्रश्न, 2026ची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर ही स्पर्धा पुरुष गटमध्ये कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक पाणथळ दिन 2026ची मुख्य थीम काय आहे? पाणथळ जागा आणि पारंपरिक ज्ञान, संस्कृती वारसा साजरा करणे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. जागतिक पाणथळ भूमी दिन 2026 केव्हा साजरा करण्यात येतो? 2 फरवरीला साजरा करण्यात येतो पाणथळ दिवस. मुख्य विषय पाणथळ प्रदेश आणि पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक वारशाचा उत्सव. उद्दिष्ट स्थानिकीय समुदाय आणि आदिवासीकडे असलेले पिढ्यानपिढ्याचे ज्ञान वापरून पाणथळ आणि जागेचे संरक्षण करणं. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, 5वा रुसोमा ऑरेंज महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर तो नागालँड राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. 5वा रुसोमा ऑरेंज महोत्सव नागालँड या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे. ठिकाण कोहिमा जिल्ह्यात रुसोमा या गावात. वैशिष्ट्य, हे गाव त्यांच्या उत्तम दर्जाच्या संत्र्यासाठी ओळखलं जाते, म्हणून याला संत्र्याचे गाव ऑरेंज विलेज असे म्हणतात. उद्देश स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि कृषी पर्यटनाला ॲग्रिकल्चर टुरिझमला चालना देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय रेल्वे देशातली पहिली LNG डिझेल ड्युएल फ्युएल ट्रेन कुठे सुरू केली आहे? तर ती साबरमती अहमदाबाद इथे सुरू केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. LNG डिझेल ट्रेन, ठिकाण साबरमती अहमदाबाद गुजरात. डिझेल आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG बचत, सुमारे 40% डिझेलची बचत होईल. फायदा, कमी प्रदूषण आणि पर्यावरणाचे रक्षण पण होणार आहे. 1400 हॉर्स पॉवर क्षमतेचे ही ट्रेन आहे. उद्देश, भारतीय रेल्वेला नेट झिरो कार्बन उत्सर्जक बनवणे याचा प्रमुख उद्देश आहे. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, थायलंड मास्टरमध्ये पहिले BWF सुपर 300 चे विजेतेपद पटकावणारी भारतीय युवा शटलर कोण आहे? तर ती शटलर म्हणजे बॅडमिंटनपट्टू खेळाडी आहे देविका सियाग. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. थायलंड मास्टर 2026 देविका सिंह, विजेतेपद पहिले BWF सुपर 300 महिला एकेरीपद. ठिकाण गावता बँकॉक थायलंड मधला. अंतिम सामना मलेशियाच्या गो जिन वेनच्या विरुद्ध त्याने विजय मिळवलेला आहे. विक्रम, सानिया नेहवाल आणि सिंधू नंतर हे पदक जिंकणारी तिसरी ते भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. मूळ गाव हरियाणा येथे हरियाणा राज्यात. विशेष, संपूर्ण स्पर्धेत एकही गेम न गमावता त्यांनी विजेतेपद पटकावलेले आहे. तर ही महत्त्वाची माहिती थायलंड मास्टर बॅडमिंटन देविका सिंह याच्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 मध्ये पहिली जागतिक बिग कॅट कॉन्फरन्स
कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? तर हे नवी दिल्ली इथे आयोजित करण्यात जाणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय लष्कर आणि ITBP यांच्यातील संयुक्त लष्करी सराव अग्नी परीक्षा कोणत्या राज्यात पार पडला? तर तो अरुणाचल प्रदेश इथे पार पडला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, पुणे आणि बीड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. नाव सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री. पुणे आणि बीड जिल्ह्यात दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. 3 फरवरी 2026 रोजी अधिकृत शासनाच्या आदेशाद्वारा. अतिरिक्त विभाग, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण. संदर्भ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वैशिष्ट्य, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक कर्क दिन कधी साजरा केला जातो? तर तो 4 फरवरीला साजरा करण्यात येतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. जागतिक कर्करोग दिन तारीख 4 फरवरी. 2026ची संकल्पना काय आहे? युनायटेड बाय युनिक हे संकल्पना आहे. उद्दिष्ट, कर्करोगाबद्दल जनजागृती आणि भीती दूर करणे. आजारावर लवकर निदान आणि वेळेवर उपचार करणं याच्यावर भर दिलं जाईल. नेतृत्व, UIC म्हणजे युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल. संदेश, कर्करोगाशी लढण्यासाठी जगाची एकजुटता. तर ही महत्त्वाची माहिती जागतिक कर्करोगबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात नूतनीकरणक्षम ऊर्जेमध्ये रिन्युएबल एनर्जीमध्ये सर्वात मोठा योगदान देणारा राज्य कोणते बनलेले आहे? तर तो राज्य आहे गुजरात राज्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख करण्यात आला. हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ही रचनात्मक आणि सांस्कृतिक उद्योग यांच्याशी संबंधित आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. ऑरेंज इकॉनॉमी मुख्य अर्थ, सर्जनशील अर्थव्यवस्था, क्रिएटिव्ह इकॉनॉमी. आधार, बौद्धिक संपदा आणि मानवीय कल्पना. क्षेत्र, कला, चित्रपट, संगीत, फॅशन आणि गेमिंग याचा समावेश होतो ऑरेंज इकॉनॉमीमध्ये. वारसा, सांस्कृतिक, पर्यटन आणि हस्तकलाचं जतन करणे. उद्देश, आर्थिक वाढ आणि नवीन रोजगार निर्मिती करणे. लक्ष, भारताची सॉफ्ट पॉवर जागतिक स्तरावर वाढवणे याचे प्रमुख उद्देश आहे. तर ही महत्त्वाची माहिती ऑरेंज इकॉनॉमीबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आपल्या चालू घडामोडीच्या लेक्चरची सिरीज घेतो तिथे आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल. आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत की कोणत्या कंपनीचे कोणकोणते ब्रँड अम्बॅसिडर आहेत आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न हमखास असू शकतो. तर चला आता आपण क्रीडा क्षेत्रातील ब्रँड अम्बॅसिडरबद्दल माहिती पाहूया. रोहित शर्मा ICC पुरुष T20 विश्वकप 2026चे ब्रँड अम्बॅसिडर. नीरज चोपडा एव्हर रेडी स्पीड पेट्रोल यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. मनू भाकर केंद्रीय बंदरगाह, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय. स्मृती मंदना बाटाच्या स्पोर्ट ब्रँड पॉवर यांची ब्रँड अम्बॅसिडर आहेत. सचिन तेंडुलकर महाराष्ट्राचे यांचे स्माईल अम्बॅसिडर स्वच्छ मुख अभियानाचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. विराट कोहली प्युमा इंडिया, HSBC आणि IQQ या मोबाईल कंपनीचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. PV सिंधू फिट इंडिया मुवमेंट आणि विजा यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. त्यानंतर सरकारी योजना आणि मोहिमा यांचे आपण ब्रँड अम्बॅसिडर पाहूया. अमिताभ बच्चन GST, दरवाजा बंद अभियान, पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत मिशन यांचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. करीना कपूर खान युनिसेफ इंडियाची नॅशनल ब्रँड अम्बॅसिडर आहे. आयुष्मान खुराना युनिसेफ चाइल्ड राईटसाठी जागतिक राजदूत म्हणून आयुष्मान खुराना हे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. दिया मिर्झा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEPची स्वच्छंदा दूत आहे.
त्यानंतर पंकज त्रिपाठी कृषी नेटवर्क आणि निवडणूक आयोगचे नॅशनल आयकॉन आहेत. त्यानंतर मनोरंजन क्षेत्राची प्रमुख नियुक्ती आपण पाहणार आहोत. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी यांचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार यांचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. आलिया भट गुच्ची या जागतिक लक्झरी ब्रँडची ब्रँड अँबॅसिडर भारतीय ग्लोबल ब्रँड अँबॅसिडर आहेत. श्रद्धा कपूर युरिका फोर्ब्स यांची ब्रँड अँबॅसिडर आहेत. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंडाई यांची ब्रँड अँबॅसिडर आहेत. त्यानंतर राज्यस्तरावर ब्रँड अँबॅसिडर सौरभ गांगुली त्रिपुरा पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. संजय दत्त अरुणाचल प्रदेशचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. गोविंदा मध्य प्रदेश पर्यटनचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. त्यानंतर मालदीव पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? कटरीना कैफ. फिट इंडिया आयकॉन यांचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? आयुष्मान खुराना. मानसिक आरोग्य यांचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? अभिनव बिंद्रा. झारखंड राज्य पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? महेंद्र सिंग धोनी. ऑस्ट्रेलिया पर्यटन यांची ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? सारा तेंडुलकर. ओडिशा हातमाग यांचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? माधुरी दीक्षित. युनिसेफ इंडिया यांचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? करीना कपूर. आणि थायलंड पर्यटन यांची ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? यांचे ब्रँड अँबॅसिडर आहेत सोनू सूद. त्यानंतर MP पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? पंकज त्रिपाठी. सायबर गुन्हे केंद्र यांची ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? रश्मिका मंदना. बंदरे जहाज आणि जलमार्ग यांचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? मनु भाकर. ऑडी कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? नीरज चोपडा. याबद्दल प्रश्न MPSC कंबाईनमध्ये येऊन गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे ब्रँड अँबॅसिडर खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर खो खो विश्वचषक यांचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? सलमान खान. तंबाखू नियंत्रण यांचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? PV सिंधू यांचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे ब्रँड अँबॅसिडर बघितले ते खूप अत्यंत महत्त्वाचे ब्रँड अँबॅसिडर आहे. तुम्हाला येणाऱ्या कोणती पण एक्झाम हो तिथे प्रश्न हमखास असू शकतो. तरी हा डाटा तुम्ही लक्षात ठेवा आणि जर तुम्ही वारंवार हा डाटा तुम्ही रीड केला तर तुम्हाला एक्झाममध्ये नक्की तुम्हाला आठवेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सिरीजमध्ये क्वेश्चन ऑफ द डे हा प्रश्न तुमच्यासाठी असतो, कारण की तुमची प्रॅक्टिस व्हावा आणि जे विद्यार्थी आपले चॅनलवर आपले करंट अफेअरची सिरीज डेली फॉलो करत असतील त्यांना या प्रश्नाचं उत्तर हमखास येईल. पण ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न येत नसेल त्यांनी पण उत्तर द्या, चुकला तरी चालेल, कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर 68वा ग्रॅमी अवॉर्ड 2026मध्ये बेस्ट ऑडिओ बुक नरेशन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग श्रेणीमध्ये कोणाला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे दलाई लामा. ऑप्शन क्रमांक 2 आहे तुमचा केतन ब्राऊन जॅक्सन. ऑप्शन 3 आहे तुमचं रुफो वेनराईट आणि ऑप्शन 4 आहे तुमचा ट्रेवर नोवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या, चुकला तरी काही हरकत नाही. आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये याबद्दल महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जी ही सिरीज सुरू केलेली आहे, हे सिरीज तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.